नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत AEIOU या इंग्रजी स्वरानंतर जर स्पेलिंगमध्ये TLE आले तर त्याचा उच्चार नेमका कसा करायचा, त्याच्या उच्चाराचे नियम नेमके कसे असावेत याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर AEIOU हे काय आहे तर इंग्रजीमधले स्वर आहेत. जसं की आपण बघतो की मराठीमध्ये जसं अ पासून ॲ पर्यंत ही जी 14 स्वर असतात, अगदी त्याचप्रमाणे इंग्रजीत सुद्धा हे 5 स्वर बघायला मिळतात. मग आता या स्वरानंतर म्हणजे यापैकी कुठलाही एक स्वर ए असेल, ई असेल, आय असेल, यू असेल किंवा ओ असेल, याच्यानंतर जर TLE आले तर त्याचा उच्चार कसा करायचा आणि त्याचं स्पेलिंग कसं असेल ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत पहिलं ए या इंग्रजी स्वरानंतर जर TLE आले तर त्याचा उच्चार ॲ असा करावा. जसं की या ठिकाणी तुम्हाला तक्त्यामध्ये दिसत असेल BAT, यामध्ये TLE आले तर बॅटल हे स्पेलिंग तयार होतं, तर त्याचा उच्चार ॲ असा झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे रॅटल, हो की नाही. आता यामध्ये तुम्ही बघू शकता RAT आणि त्याला पुन्हा TLE लागलेला आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचं स्पेलिंग तयार होतं रॅटल, RATTLE या पद्धतीने, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे ते म्हणजे TAT, त्याच्यानंतर TLE असं लागल्यानंतर त्याचं स्पेलिंग तयार होतं TAEE, टॅटल, बरोबर. आता याच्यानंतर आहे ते म्हणजे PAT, पॅटल. आता पॅटल यामध्ये TLE जर आले तर त्याचं स्पेलिंग तयार होतं PATTLE म्हणजे पॅटल, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे CAT, कॅट. कॅट याला जर TLE लागले तर कॅटल असं स्पेलिंग तयार होतं, ठीक आहे. तर हे होतं ए या स्वरानंतर TLE लागले तर उच्चार कसा होतो. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे जर ई म्हणजे हा ई जो आहे की नाही, या ई या स्वरानंतर जर TLE आले तर त्याचा उच्चार ए असा करावा. जसं आता इथं SET सेट आहे तर तिथं TLE आला तर त्याचा उच्चार सेटल असा होतो. त्याच्यानंतर MET मेट, मेट नंतर TLE आले तर त्याचं पूर्ण स्पेलिंग तयार होतं METTLE मेटल. त्याच्यानंतर फेट, FET, फेट नंतर TLE आले तर फेटल, ठीक आहे. त्यानंतर NET नेट, NETTTLE नेटल. त्याच्यानंतर पुढे आहे KET आणि TLE लागले तर त्याचा स्पेलिंग पूर्ण तयार होतं KETTLE. या पद्धतीनं ई या स्वरानंतर जर TLE आले तर त्याचा उच्चार ए असा करावा. त्यानंतर आपण बघूयात आय. आता आय हा जो स्वर आहे या स्वराच्या उच्चारानंतर जर TLE आले तर त्याचा उच्चार ई असा करावा. जसं इथं चार्टमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपण बघू शकतो LIT, पुन्हा TLE लागले तर स्पेलिंग तयार होतं LITTLE म्हणजे लिटल. पुढे आहे TIT, परत TLE, TITTLE टिटल. त्यानंतर आहे BRIT, TLE ब्रिटल, हो की नाही. त्यानंतर आहे SPIT स्पिट आणि TLE लागले तर स्पिटल असा उच्चार तयार होतो. त्याच्यानंतर व्हाईट या स्पेलिंगला TLE लागले तर व्हाईटल असं तयार होतं, ठीक आहे. आत्ता आपण बघितले आय या स्वरानंतर TLE आले तर ई असा उच्चार करायचा, ठीक आहे. आता पुढे बघूयात जेव्हा ओ हा जो स्वर आहे त्याच्यानंतर जर TLE आले तर त्याचा उच्चार ऑ असा करायचा. जसं या ठिकाणी तक्त्यामध्ये तुम्ही बघत असाल BOT
बॉट. बॉट नंतर TLE आले तर त्याचं पूर्ण स्पेलिंग जे आहे ते तयार होतं बॉटल. ठीक आहे. MOT याला TLE लागले तर मॉटल. ठीक आहे. THROT याला परत TLE लागले तर थ्रोटल. DOTTLE डॉटल. त्याच्यानंतर POTTLE पॉटल. लक्षात आलं. म्हणजे ओ या स्वरानंतर TLE आले तर त्याचा उच्चार अ असा होतो. विसरायचं नाही बरं का. आता सगळ्यात शेवटचा स्वर तो म्हणजे यू. जर समजा यू हा जो स्वर आहे याच्यानंतर TLE आले तर त्याचा उच्चार अ असं करायचा. म्हणजे जसं SHUT शट याला TLE लागले तर शटल असा उच्चार होतो. बट याला TLE लागले पुढं तर त्याला पटल असं म्हणायचं. त्याच्यानंतर SCUT त्याला पुन्हा TLE लागले तर त्याला स्कटल असा उच्चार व्हायला लागले. लक्षात यायला लागले. त्याच्यानंतर GUT गटल. त्याच्यानंतर CUT नंतर TLE आले तर त्याचा उच्चार गटल असा होतो. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी आज आपण पाहिलेत ते म्हणजे या ठिकाणी AEIOU हे जे सारे स्वर आहेत की नाही, या सगळ्या स्वरांना जेव्हा TLE हा उच्चार लागतो तेव्हा तो करत असताना आपल्याला उच्चारामध्ये स्पेलिंगमध्ये काय काय बदल होतो ते आपण या ठिकाणी पाहिले. या व्यतिरिक्त तुम्हीही कोणकोणते स्पेलिंग तयार केलेत ज्यामध्ये हे 5 जे स्वर आहेत या 5 स्वरांना TLE लागून असे नवीन स्पेलिंग जर तुम्ही तयार केले असतील तर त्याचे उच्चार आणि स्पेलिंग कमेंटमध्ये नक्की टाका. धन्यवाद.